सुरुवातीला जाऊयात फू बाई फूच्या सेटवर. भाऊने तिथे नेहमीप्रमाणेच धमाल केली आहे. सुप्रिया भाऊचा इंटरव्ह्यू घेते. चला तर मग पाहूया भाऊ आणि सुप्रियाची धमाल मस्ती. आगे भी डॉक्टर पीछे भी डॉक्टर समजतो स्वतःला हा डॉक्टर. अन इंटरव्ह्यूला आला हा डॉक्टर अन झाला हा मोठा मॅटर. इंटरव्ह्यूला आला हा डॉक्टर अन झाला हा मोठा मॅटर. अरे घरातली कामं करून दमायला होतं, इथे तुझ्या एंट्रीवर पण नाचायचं. काय चाललंय तुझं? आता ऑफिस मध्ये आलं, काम करू दे मला. कुठे आहे माझा पत्त्यांचा कॅट? एकटीला जातात ती खेळावी लागणार. अशा 1 2 3 4 5. हुकूम बादाम बादाम. हा लागला. अरे हा लंगडा हवाच होता मला. बरोबर, हा घ्या. आई शपथ, लागलीच नाही. हे बघा झाली, रम्मी झाली. अशी कशी झाली माझी. कोण आहे तुम्ही? अरे सरकारी असं ऑफिस मध्ये येऊन पत्ते काय खेळताय? सॉरी सॉरी सॉरी, मला माहित नव्हतं बाई. सॉरी सॉरी हिम्मत कशी आली तुमची? सॉरी सॉरी म्हटलं. सॉरी. ठेवा पत्त्यात. हा ठेवले ठेवले. कशी आली खिशात काय? शी, हे माणसं असतात देखील. कोण आहात? डॉ कदम. कोण? मला डॉ लागला होता. डॉक्टर कदम. अच्छा अच्छा, डॉक्टर कदम. हा. इथे कशाला आलात? इथं काहीच नाही तर कशाला? अहो इथे कशाला आलात? हा ते तुम्ही जाहिरात दिली होती ना सरकारी इस्पितळामध्ये भरती आहे म्हणून नवीन डॉक्टरची. अच्छा अच्छा, तुम्ही पहिले आलात. थँक्यू थँक्यू मॅडम, थँक्यू. माझं सिलेक्शन केल्याबद्दल थँक्यू. माझ्या आईनं कष्टानं मला इथपर्यंत शिकवलं. आता डॉक्टर होऊन मला नोकरी सुद्धा लागली. मला आभार मानायचे माझ्या कावळे गुरुजींचे की त्यांनी मला शिकवलं. आता मी डॉक्टर झालो, नोकरीला लागलो. थँक्यू थँक्यू. जाऊ आता ऑपरेशनला जाऊ मी. ऑपरेशनला कसे जाताय? अहो तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये पहिले आलात. मग तेच म्हटलं ना, पहिला आलो ना. अहो इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्ही जे गृहस्थ आहात ते पहिले आहात. अजून इंटरव्ह्यू व्हायचंय. असं आहे होय. माझा इंटरेस्टच घालवला तुम्ही. माझा सगळा मूड ऑफच केला. माझा सगळा मूड ऑफच केला. मूड ऑफच केला. मूड ऑफच केला. अगं बाई, तुमचा मूड ऑफ झाला. मग तुमचा मूड परत आणण्यासाठी काय करायचं? आपण पिक्चरला जाऊया. तुमचं डोकं ठिकाणावर आहे? तुमचं आडनाव टिळक आहे? हो, तुम्हाला कसं कळलं? चौथीला धाडा होता ना आम्हाला. लोकमान्य टिळक सांगतात ना इंग्रजांना, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? परफेक्ट बोल. त्याचा काही संबंध आहे का इथे? इंटरव्ह्यूला आलात ना, ओरल द्या. मी हा काय शोधताय? हे घ्या. मी फक्त 10 रुपये बसला काढून ठेवतो. या जे ओरल ते तुम्ही घ्या. ओरल म्हणजे तोंडी परीक्षा. तुम्ही नक्की MBBS आहात? हा मग हे कशाला घातले? त्याच्या बेसिक मध्येच प्रॉब्लेम आहे. बेसिकचा काही प्रॉब्लेम आहे मला, केवढाही चालेल. काय पगार? अहो पगाराबद्दल नाही म्हणत आहे मी. इंटरव्ह्यू द्यायला आलात ना तुम्ही. हा सुरू करूया. हा करा करा सुरू करा. हा झालं का? हा हा हा. हा, अनुभव सांगा. पहिल्या भेटीत कसा सांगणार अनुभव? 1-2 भेटी होऊन जाऊ द्या ना बाई. मग तुम्ही मला कळाल, मी तुम्हाला कळल, नंतर घरची बोलणी होती. आपल्या मधले अनुभव वाईट आहे वाईट आहे भाई, वाईट. वाईट आहे. कसं आहे, आमच्या गावाकडे आम्ही कोणी आजारी पडलो ना तर दुसऱ्या गावात जावं लागतं. औषधी शिंके जरी आली तरी दुसऱ्या गावात जावं लागतं. पण तुम्ही स्वतः डॉक्टर आहात ना, स्वतःवर उपचार करायचे. नाही नाही बाई, तसं नाही. कोंबडी अंड देते, ती ऑमलेट बनवून खाते का? मी स्वार्थी डॉक्टर नाही बाई. मी समाजाच्या सेवेसाठी आलेला डॉक्टर आहे बाई. त्यामुळे मला ते आवडत नाही. मला मोह होतो की माझ्यावर मी ट्रीटमेंट करावी, पण नाही, मी मोह आवडतो. व्हेरी गुड व्हेरी गुड. जाऊ ऑपरेशनला. हो काय लगेच ऑपरेशनला कुठे जाता? इंटरव्ह्यू तर होऊ दे. हा मला सांगा, लहान मुलांना जे डोस देतात त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बाई माझं असं म्हणणं आहे की लहान मुलांना डोस देऊच नाही. का? कसं आहे, हे पालक आहे ना लहान मुलांना डोस देतात. मग ही पोरं मोठी झाली की ती पालकांना डोस देतात.
ही जनरेशन गॅप आहे ती वाढती बाई वाढती. ओ मी औषधाच्या डोस बद्दल म्हणते, तुम्ही ढोस बद्दल म्हणताय. काय चाललंय तुमचं? बरं पुढचा प्रश्न, ड्रेसिंगचं काय काय येतं? साधी राणी वैशा म्हणजे पॅन्ट शर्ट साधं लागतं बाई. म्हणजे साधी राणी उच्च विचारसरणी माझा बाप म्हणायचा. वा वा. अहो तुमच्या नाही हो, मग? पेशंटच्या ड्रेसिंग बद्दल. तो पेशंट ऍडमिट व्हायला आला का फॅशन शोला? बघून गेल ना पेशंट, आपल्याला काय करायचं बाई? बरं ठीक आहे, टाक्यांबद्दल काय माहिती? हा माहितीये बाई, माहितीये मला. व्हेरी गुड, सांगा. 2 प्रकारचे असतात बाई, हा सांग. सिमेंटच्या टाक्या आणि प्लास्टिकच्या टाक्या. सिमेंटच्या ज्या टाक्या असतात त्या गच्चीवर बसवल्या जातात आणि प्लास्टिकच्या आता घरोघरी वापरतात बाई. कळलं तुमचं सायन्स, कळलं मला. आणि तुम्ही तर माझं नवीन पुस्तक वाचलंच नाही बाई आज. तुम्ही पुस्तक लिहिलंय? हा, कोणतं? सायन्स इन सायन्स कोळीवाडा. तुम्ही नक्की नक्की डॉक्टर आहात? मग हे कशाला घातलं? ते घातल्याने डॉक्टर होतं का? बरं मी तुम्हाला काही आजारांची नावं सांगते, हा. त्याची माहिती द्यायची. हा. हा रेडी. पहिला टॉन्सिल. मोठा माणूस बाई, मोठा माणूस. म्हणजे लहानपणापासून थोरापर्यंत सगळ्यांना माझ्या अख्ख्या जगाला माहिती टॉन्सिल. काय घ्यायचं तो टॉन्सिल? अहो ते टॉन्सिल, मी टॉन्सिल बद्दल म्हणते. इथे असं नसते, इथे. तिथूनच घातात ना ते. पाऊस पडतो तेव्हा पाऊस पडायचा बाई. अहो, हरण्या. हा, मी हरतच नाही कधी, जिंकतो. आता बघितलं की नाही जिंकतो. बरं, एका बाईला कॅन्सरची गाठ झाली, काय करायचं? गाठी सोडायच्या, काही टेन्शन घ्यायचं नाही बाई. गाठीला गाठ ठेवायचीच नाही. अॅनाटॉमी. हा हे बरे. आता कसं आणायचं, घरी बांधून ठेवलाय टॉमी, तुम्ही म्हणा आणा टॉमी, असं कसं आधी सांगायचं ना. काहीच माहिती आजार. बरं आता शेवटचं, हा ते जर सांगितलं तर पास. ओके. हा, 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 हा. एक माणूस शेवटचा श्वास घेतोय, हा तुमच्याकडे आलाय, हा. काय कराल? मी पहिल्या लांबच्या नातेवाईकांना फोन करीन. मी ताबडतोब निघून आहे. काय होतं, हे जवळच्या माणसांना फोन करतात, बॉडी तिथंच पडून राहते, लांबचे राहतात. त्याचा श्वास चालू आहे, शेवटचा श्वास, शेवटचा श्वास. डॉक्टर तुम्ही काय कराल? अहो तुम्ही हिंदी पिक्चर बघत नाही का? ते डॉक्टर नाही का म्हणतात, आप सब उपरवाले घ्या तुम्ही. अहो, तुम्ही डॉक्टर आहात हा, ना, हा. तुमच्या हातात त्याने सगळं तुम्हाला उपचार करायचा हा, त्याच्यावर. हा. तो शेवटचा श्वास घेतोय, तुम्ही डॉक्टर आहात, काय उपचार कराल सांगा लवकर. तो अगं जिवंत अगं आहे. अगं तो मेलाय. हे सत्य तुला पचवावं लागेल. मेलाय तो. हाय रे, भानावर रे, हे कुंकू पुसून टाक. तशी नशिबान थट्टा आज मांडली ह्या बाईन कानाखाली माझ्या आता मारली. हॅलो रिसेप्शनिस्ट, कोणाला पाठवताय तुम्ही? अहो तो वेडा आहे माणूस. जरा वेगळा कॅन्डिडेट पाठवा, डॉक्टर पाहिजे आपल्याला. पाठवलाय का? ओके नेक्स्ट. एक्सक्यूज मी, हा करूया इंटरव्ह्यूला सुरुवात. तुम्ही परत नको. झी 24 तास, एक पाऊल पुढे.